नमस्कार. आज आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव थोडंसं रहस्यमय आहे. त्या रात्री दारावरची टकटक. चला सुरू करूया. जरा विचार करा. आई बाबा घरी नाहीत. घरात एकदम शांतता आणि अचानक दारावर कोणीतरी जोरजोरात ठोकतंय. काय वाटेल? मनात भीती येईल ना? बरोबर, हीच परिस्थिती ओढवली आहे आरव आणि सईवर. तर गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या संध्याकाळपासून. आईला ना काहीतरी कामासाठी शेजारी जायचं होतं. तिने आरव आणि साईला सांगितलं, मी पटकन जाऊन येते हं. पण जाताना एक खूप महत्वाची गोष्ट सांगून गेली. आणि ती महत्वाची सूचना काय होती? कुणीही आलं तरी दार उघडायचं नाही, अजिबात नाही. हे वाक्य छोटंसं वाटेल, पण मुलांच्या सुरक्षेसाठी किती महत्वाचं होतं नाही का? लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कुणासाठीही दार उघडायचं नाही. आणि मग ती शांत संध्याकाळ अचानक बदलते. आई घराबाहेर पडते आणि घरातली शांतता ती आता थोडी विचित्र, थोडी भीतीदायक वाटायला लागते. कारण आता काहीतरी वेगळं घडणार होतं. आई तर गेली आणि वेळ कसा पुढेच जात नव्हता. घरात फक्त घड्याळाचा आवाज, टिक टिक टिक. आणि ही जी शांतता होती ना, ती दोघांच्याही मनात हळूहळू एक भीती तयार करत होती. आणि तेवढ्यात सईचा एक साधा प्रश्न वातावरणातला ताण अजूनच वाढवतो. दादा, लाईट बघ कसं लुकलुकतोय. आता हा फक्त एक योगायोग होता की येणाऱ्या धोक्याची काही सूचना? आणि बरोबर त्याच क्षणी दारावर जोरात कुणीतरी ठोकतं. टक टक टक. झालं. घरातली सगळी शांतता एका क्षणात गायब झाली आणि उरली फक्त भीती. मुलांच्या मनात पहिला विचार काय आला असेल? ही आई तर नक्कीच नाहीये, कारण आई तर इतक्या लवकर येणारच नव्हती. मग दारावर आहे तरी कोण? याच प्रश्नाने त्यांना आतून पूर्णपणे घाबरवून टाकलं. आता इथून पुढे गोष्ट एका वेगळ्याच वळणावर जाते. दाराच्या पलीकडे एक अनोळखी आवाज आहे आणि त्या आवाजाचे इरादे काही चांगले वाटत नाहीयेत. आता आरव आणि सई काय करणार हाच मोठा प्रश्न आहे. बाहेरून जो आवाज येतोय तो त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो, दार उघडा, मी तुमच्या आईच्या ओळखीचा आहे. म्हणजे बघा, तो त्यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करतोय. मुलांसाठी ही खूप मोठी परीक्षा होती. आता झालं काय, आरव बिचारा घाबरला. तो गोंधळला आणि जवळजवळ दार उघडायला गेलाच होता. पण त्याची लहान बहीण सई, ती जास्त हुशार निघाली. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवलं. आरवची अवस्था तर खूपच गोंधळाची झाली होती. एका बाजूला आईने दिलेली सूचना होती की दार उघडू नका, आणि दुसऱ्या बाजूला तो बाहेरचा अनोळखी माणूस लवकर दार उघडा म्हणून ओरडत होता. काय करावं हेच त्याला सुचत नव्हतं. पण म्हणतात ना, इथेच तर खरी परीक्षा असते. भीती वाटणं साहजिक आहे, पण त्या भीतीवर मात करून योग्य निर्णय घेणं यातच खरं धाडस असतं. आणि सईने बरोबर तेच केलं. सईने अजिबात वेळ नाही घालवला. तिने काय केलं, आधी हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं, खात्री करून घेतली की तो माणूस अनोळखीच आहे, आणि मग लगेच 100 नंबरवर फोन करायचं ठरवलं. म्हणजे बघा किती हुशारीने काम केलं तिने. आपल्या बहिणीचा हा आत्मविश्वास बघून आरवला सुद्धा धीर आला. त्याने तिचं ऐकलं आणि लगेच 100 नंबर डायल केला. खरंच, अशा कठीण वेळेत दोघांनी एकमेकांना दिलेली साथ खूपच मोलाची ठरली. आणि मग काय? बाहेरून पोलिसांच्या गाडीचं सायरन ऐकू यायला लागला. तो आवाज त्या अनोळखी माणसासाठी धोक्याची सूचना होती, पण आरव आणि सईसाठी, त्यांच्यासाठी तो आशेचा आवाज होता. संकट टळलं होतं. थोड्याच वेळात आईसुद्धा घरी परत आली. तिला सगळा प्रकार कळल्यावर तिच्या काळजात धस्स झाला असेल नाही का? तिच्या मनात एकच भीती होती आणि तिने लगेच विचारलं, बाळांनो, तुम्ही दार उघडलं नाही ना? त्यावर सई किती अभिमानाने उत्तर देते बघा. नाही आई, आम्ही तुझं ऐकलं. त्यांनी आईने सांगितलेली गोष्ट तंतोतंत पाळली होती आणि म्हणूनच ते सुरक्षित होते. हे एक वाक्य ऐकून आईच्या जीवात जीव आला असेल. तर मग या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ही गोष्ट फक्त भीती किंवा धाडसाची नाहीये. याच्या मागे एक खूप मोठा आणि महत्वाचा संदेश आहे. या गोष्टीतून आपल्याला धाडसाची म्हणजे खऱ्या धैर्याची एक खूप सुंदर व्याख्या कळते. खरं धाडस म्हणजे काय? तर मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर योग्य वेळी शांतपणे योग्य निर्णय घेणं. सई आणि आरवनी तेच तर करून दाखवलं.
आणि हो, विशेषतः मुलांसाठी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पहिला म्हणजे अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवायचा नाही. दुसरं, आईबाबांनी दिलेल्या सूचना नेहमी पाळायच्या. तिसरं, संकटात घाबरून न जाता मदत मागायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांची साथ द्यायची. म्हणजे या संपूर्ण कथेचं सार एकाच वाक्यात आहे. मोठ्यांचं ऐकलं तर संकट टळतं, कारण त्यांच्या अनुभवाचा आपल्याला खूप फायदा होतो.